आज आपण असं सरप्राईज घेऊन आलो, तुम्ही पाहू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्टकट नक्की पण तुम्हाला कळेल आपण आज कशासाठी आलो आणि काय करणार आहोत ते. आज आपण घेणार आहोत एक मस्त अशी सायकल. तुम्ही पाहू शकता इतके सुंदर सायकल इथे आहेत. गिअरच्या सायकल आहेत, मोठा टायर, छोटा टायर, थिन टायर, काय काय भरपूर त्यामध्ये व्हरायटी आहेत. अगदी मला त्यांची नावंसुद्धा माहीत नाहीत, एवढ्या साऱ्या सायकल तुम्ही इथे पाहू शकता. आणि आता पेट्रोल डिझेलमुळे तर आपला परत पूर्वपदावरती यायचंच आहे. जुनं ते सोनं म्हणत आम्ही गेलो सायकलच्या दुकानामध्ये आणि आता सायकल पसंतीचं चालू आहे. ही सायकल घ्यायची, ती घ्यायची, छोटी मोठी, गिअर शीट, त्याचा लूक, कलर आणि मग त्या सीट बेल्टपासून अगदी त्याचे चाकाच्या कलरपासून सगळं चालू होतं. खूप वेळ त्यांचं पाहणं. शेवटी फायनली ही सायकल आम्ही फायनल केली आहे आणि तिच्या ॲसेसरीज वगैरे सगळे नट स्क्रू वगैरे सगळं टाईट करून देणं, ॲसेसरी बसवणं, सीट आम्ही चेंज करून घेतलं आणि काही छोटं मोठं त्याची काही कामं करू देतात ती लोकं, ती करून घेतली. आम्हाला दम कुठे निघतो, शांतता कुठे. आम्हाला एवढ्या पटकन त्याचं प्लास्टिक पण खोललं, लगेच सायकल खेळायला पण घ्यायची होती आम्हाला आणि लगेचच आम्ही सायकल फायनल केल्यानंतर बाजूच्या त्यांच्या दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही लगेच सायकलचं बिल भरणार होतं. तोपर्यंत या दुकानामध्ये काय काय तुम्ही पहा. अगदी छोट्या 1 वर्षाच्या बाळापासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंतच्या सर्व सायकल आहेत. अगदी छोट्या छोट्या सायकल आहेत, अगदी छोटेसे बेबी आहेत, छान अशा रंगीबेरंगी मुलींच्यासुद्धा सायकल आहेत. इतक्या सुंदर सायकल आहेत ना, हे बघून असं दुकानातून बाहेर जावंसंच वाटत नव्हतं. हे मी बिल बनवलं पटकन. तोपर्यंत बाजूला इथे सायकलच्या सगळ्या ॲसेसरीज लावलेल्या होत्या. छोटे मोठे काय ते असतात सहित ते सगळं सायकलची नावं मला सगळी माहिती नाहीत, सगळ्या पार्टची सगळी पार्ट. आणि आम्ही बिल घेतलं आणि चला मग आता सायकल फायनल. तोपर्यंत इकडे काम पण झालं होतं सायकलचं तयार आणि ते घेऊन आता आम्ही निघणारच होतो. तोपर्यंत लगेच सायकल हातात पडली. मुलांनी सायकल घ्यायचीच ठरवले हातामध्ये. तर सगळ्यांनीच म्हटलं बघूया चला सायकल आता फायनल झाली का रेडी. झाली आहे रेडी. थोडंसं 1-2 मिनटाचं काम बाकी होतं. तोपर्यंत आमचं आता बाकीचंही काम सगळं आवरलेलं आहेच. आता लगेच आम्ही सायकल मोठा बोला आपण बाहेर काढूया. मोठ्या मुलाने सायकल बाहेर खेळायला घेतली आणि चालून बघूयात म्हटलं, कारण त्याचं सीट आम्ही चेंज केलं. याला सीट आवडलं नाही मुलांना. पहिलं सीट जे आम्ही चेंज केलं त्याच सर्व्हिस चार्जमध्ये ते पण सीट त्यांनी चेंज करून दिलं. बरेचसे स्क्रू वगैरे पण टाईट केले आणि लगेच सायकल खेळायला घेतली, बाहेर काढली. पहा एवढा उत्साह होता आमचा छोटा मुलगा. तर एवढा उत्साही असं वाटत होतं आम्ही हेलिकॉप्टर विकत घेतले की एखादं JCB विकत घेतला, एवढा आनंद आम्हाला या सायकलचा झाला होता. इतकी सुंदर ही सायकल होती. त्यांनाही आवडली. गिअरची सायकल ऑलरेडी पहिली घेतली होती म्हणून आता गिअरची घ्यायची नव्हती त्यांना. विदाऊट गिअर आहे, खूप छान आहे आणि प्राईज आणि सायकलची कंपनी वगैरे मी तुम्हाला सांगेलच. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि लगेच हा राऊंड झाला. एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी सायकल चालवली. याचं पाहून छोट्याला लगेच मलाही चालवायची. त्यालाही जराही पेशन्स नाहीत. लगेचच सायकल हातात पडली की त्यानेसुद्धा एक राऊंड मारायला घ्यायचाच होता. मग ती सायकल घेतली, त्यालासुद्धा आम्ही एक राऊंड मारला आणि तसंच म्हटलं चला सायकल तर आवडले. दोघांच्या चेहऱ्यावरती खूप हसू होतं आणि आनंद होता. आज आमचा आनंद खरं तर मुलं आनंदी असेल तर आपण आनंद असतो, कारण की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मांडला पाहिजे. आपण फॉर्च्युनर घेतली तरच आनंदी होऊ, मोठी घेतली तरच आनंदी होऊ असं काही नाही आहे. छोटी सायकल घेतली तरी आपण खूप खुश आणि आनंदी राहिलंच पाहिजे, कारण ती पण आपल्या घरातली एक छोटीशी का होणार लक्ष्मी असते आणि आपण ती घेतलेली वस्तू ही प्रेमाने घेतलेली असते. म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये आपला जीव ओतून आपण ती वस्तू घेत असतो. मग छोटी असो, मोठी असो, खेळणी असो किंवा नकली असो. त्यामुळे प्रत्येक वस्तूला आपण तिला आदर दिलाच पाहिजे आणि ती सांभाळीच पाहिजे. माझं तरी मत हेच आहे. चला तर मग छोटा सायकल खेळायला लागला आम्ही. आता खेळता म्हटलं आता ट्रॅफिक आहे तर गाडीला धरूनच हळूहळू चालत जाऊया. रिक्षामध्ये टाकून न्यायची नव्हती सायकल, त्यांना हातातच घेऊन जायची होती. म्हटलं ठीक आहे चला, घरी जवळ होतं मग चालत आम्ही निघालो. मध्ये तो थांबत होता पॅन्डल मारायला थोडासा हे, पण तेव्हा बोललं मला मोठी सायकल हवी आहे, त्याची उंची वाढते म्हणून आम्ही मोठी घेतली. ऑलरेडी एक आहे मोठी, आता ही दुसरीसुद्धा मोठी घेतली. तर कशी वाटली तुम्हाला आमची सायकल? हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि सायकलविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की सांगा. सर्वात स्वस्त, छान आणि चांगल्या कंपनीची सायकल कोणती आहे हेही मला कमेंट्समध्ये सांगा, कारण बऱ्याचशा गोष्टी मला काही माहीत नसतात. धन्यवाद. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.